तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। सतत 24 तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतांना तळ्याचे स्वरूप आले असून हाताशी आलेली पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटाचे नेते तथा खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी थेट शेतबांधावर जाऊन बाधित शेतकऱ्यांची भेट घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला। शेगाव तालुक्यात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे बळीराजा संकटात सापडला आहे। भोनगाव, बोंडगाव आणि खातखेड शिवारात पावसाने मोठा कहर केला असून शेतात सगळीकडे पाणीच पाणी साचले आहे। ऐन हंगामात पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। या घटनेची माहिती मिळताच खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी तातडीने भोनगाव, बोंडगाव आणि खातखेड शिवारातील शेतबांधावर पोहोचून परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी नुकसानीची पाहणी करत हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची अत्यंत आस्थेने विचारपूस केली व त्यांना धीर दिला। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी शेतबांधावरूनच शेगावच्या तहसीलदार पद्मा काकडे यांना दूरध्वनी केला। शेतात साचलेल्या पाण्यामुळे पिकांचे झालेल्या प्रचंड नुकसानीची माहिती त्यांनी तहसीलदारांना दिली। यावर तहसीलदार काकडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याचे आश्वासन दिले। एवढ्यावरच न थांबता सानंदा यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्याशीही दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि या भागातील बाधित शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वास्तव परिस्थिती त्यांच्या कानावर घातली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित आणि भरीव मदत मिळावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, शेगाव।